सो हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर लग्नाला 2च दिवस बाकी होते आणि आज होती मेहंदी। त्याआधी इकडे सगळे रास पूजनाची तयारी इकडे चालू होती। सगळी तयारी केली होती, रास मांडली होती, गायत्रीची मेहंदी साईड बाय साईड चालू होती। लग्नाचे जे लाडू तयार करायचे असतात शेवंतीसाठी, तर इकडे अत्यंत इकडे लाडू करत होते। आणि पुढे काय काय होतं, अवसर पूजा, त्यानंतरून हळदसाठी काय काय होते, मेहंदीचा कार्यक्रम कसा होतो हे मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। रासपूजन झाल्यानंतर लगेच इकडे अक्षताही तयार करून घेतल्या आणि बरीच पाहुणी मंडळी जी आहे ती आलेली होती आणि बाकीचे जे आहे ते येत होते। तर मेहंदीची तयारी सगळी झालेली होती आणि इकडे फोटोशूट जो आहे तो सुरू झालेला होता। काही पाहुणे जेवायला बसलेली होती आणि इकडे सगळेजण आता फोटो काढत होते। तर मम्मी ते खूप इमोशनल झाले होते। इकडे बघू शकता तुम्ही गायत्री कशी गायते। दुसरा दिवस होता आणि इकडे मांडवासाठी बैलगाडा आलेलं होतं आणि सगळ्यांनी इकडे पूजा वगैरे केली आणि मांडव रोवण्याचा कार्यक्रम जो आहे तो इकडे पूर्ण झाला। मांडव झाल्यानंतरून लगेच अवसर पूजा होते इकडे। तर अवसर पूजेची तयारी आणि गावाहूनही भजनी मंडळ आलेली होती। काय काय प्रोग्राम होतो हे मी तुम्हाला दाखवते। हाँ एक एक वाटी एक एक अच्छा मम्मी जो खाली